भारत परिषद कायदा 1861 हा ब्रिटिश संसदेने संमत केलेला एक महत्त्वपूर्ण कायदा होता. यामुळे भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बदल घडून आला. तसेच ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेच्या पुनर्रचनेच्या दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा समजला जातो. भारत परिषद कायदा 1861 यातील काही प्रमुख तरतुदी. व्हॉइसरॉयला आणीबाणीत कायदेमंडळाच्या परवानगीशिवाय अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला व केंद्रीय कायदेमंडळात कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 12 सदस्यांच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ हा 2 वर्षे ठेवण्यात आला. काम फक्त कायदा बनवणे, त्यावर सर्वाधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आले. पहिल्यांदाच बंगाल, मद्रास व बॉम्बे या प्रांतांमध्ये स्वतंत्र विधान परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे प्रादेशिक प्रशासन अधिक प्रभावी झाले. या कायद्याअंतर्गत कार्यकारी परिषदेचा विस्तार करण्यात आला. त्यामध्ये गव्हर्नर जनरल म्हणजे व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचा विस्तार करून त्यात किमान 6 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या सदस्यांमध्ये भारतीयांना देखील सामील करण्याची परवानगी देण्यात आली. कायद्याची निर्मिती व चर्चेची प्रक्रिया यांनी जोर पकडला. गव्हर्नर जनरलला कायद्यासाठी मांडणी आणि चर्चेची परवानगी देण्यात आली. मात्र भारतीय सदस्यांना फक्त सल्लागार म्हणून भूमिका बजावण्याची परवानगी होती. भारतीय परिषद कायदा 1861 यांच्या परिणामाचा विचार करता भारतातील ब्रिटिश प्रशासन अधिक व्यापक आणि कार्यक्षम झाले. भारतीयांना राजकीय प्रक्रियेत काही प्रमाणात प्रवेश मिळाला, ज्यामुळे पुढील घटनात्मक सुधारणा शक्य झाली. हा कायदा भारतीय राजकीय जागृतीचा आणि पुढील राष्ट्रीय चळवळीचा पाया ठरला. भारत परिषद कायदा 1861 हा ब्रिटिश भारताच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये महत्त्वाचा टप्पा होता. यामुळे भारतीय राजकीय व्यवस्थेच्या पुढील सुधारणांसाठी पाया घालण्यात आला. तरीही भारतीयांना अद्याप खऱ्या अर्थाने राजकीय सत्ता मिळाली नव्हती. या कायद्याच्या पुढील पाऊल म्हणजे भारतीय परिषद कायदा 1892. आपण हा पुढच्या भागामध्ये बघू.